इराणच्या आण्विक तळांवरून 400 किलो युरेनियम गायब। 400 किलो युरेनियम पासून 10 अणुबॉम्ब तयार होऊ शकतात, अमेरिकेला भीती। इराणची 3 अणुस्थळं यशस्वीरित्या नष्ट। ट्रम्प यांच्याकडून इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध, तर अमेरिकेच्या गुप्तचर अहवालामध्ये अणुऊर्जा प्रकल्प नष्ट केल्याचा दावा फेटाळला। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट, खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन, मात्र ताट चांदीचं नसून व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट, विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण। अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अध्यक्षांना शान शौकीन आणि चैनीची चटक लागली आहे, संजय राऊत यांची टीका। मला जेवायला बोलावलं नव्हतं, मला त्याबद्दल माहिती नाही, मी त्याचा लाभार्थी नाही, चांदीच्या ताटावरील आरोपांवर आशिष शेलार यांचं उत्तर। माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 14 उमेदवार आघाडीवर, 5 उमेदवार विजयी, तर सहकार बचाव पॅनलच्या रंजन तावरेंचा 362 मतांनी पराभव। राष्ट्रवादीमधील पराभूत देवेंद्र भुयार, अतुल बेंडके, दिलीप मोहितेंसह सुनील टिंगरे, यशवंत माने, बाळासाहेब आजबे नाराज। पक्षातील बैठकीमध्ये बोलावलं जात नाही अशी खंत, सूत्रांची माहिती। संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला दांडी, दादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांची बैठकीला दांडी, सूत्रांची माहिती। संग्राम जगताप यांच्या कृतीबद्दल राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नाराजी। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 गट, बुधवार पेठेला मस्तानीचं नाव देण्याच्या मागणीचे बॅनर फाडले, पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं म्हणत सूरज लोखंडे आक्रमक, तर कोथरूडची बाई असं म्हणत मेधा कुलकर्णी यांच्या विरोधातही बॅनरबाजी। पुणे मेट्रो 2च्या विस्तारीकरणासाठी 3626 कोटींचा निधी मंजूर, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून निधीला मंजुरी। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींमध्ये बैठक, जळगावला समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली, जळगावहून मुंबईला फक्त 5 तासांमध्ये पोहोचता येणार। किरीट सोमय्या यांनी मशिदीमध्ये जाऊ नये, सोमय्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होईल, मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीत अजित पवारांच्या सूचना। शिवसेना मंत्र्यांवर स्थानिक पातळीवर विशेष जबाबदारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, शिंदेंचा मंत्र्यांना कानमंत्र। हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी मनसेची नवी मोहीम, गुगल फॉर्मच्या आधारे मनसे महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया मागवणार, मराठी लोकांची मतं मागवण्यासाठी मनसेची मोहीम। सोन्याच्या जेजुरीमधील 1 दिवसाच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हेकडे मार्गस्थ, सदानंदाच्या जयघोषात वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना। 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ, रेल्वेचा लांबचा प्रवास महागणार, तुर्तास लोकलचं तिकीट आणि पास जैसे थे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट, पोलिसांकडूनच आरोपीची कुटुंबासोबत व्हीआयपी जेवणाची व्यवस्था, पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन। सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 2000 तर चांदी 1000 स्वस्त, सोनं 1,03,22 रुपये तोळा, तर चांदीचा दर 1,09,000 किलोवर। यूपीच्या लखीमपूर खिरीमध्ये तरुणाची बिबट्याशी झटापट, हल्लेखोर बिबट्याला वीटभट्टी कामगारांना पकडून ठेवलं, वनविभागाकडून हल्लेखोर बिबट्या जेरबंद। पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरणा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो, धरणामधून नदीपात्रामध्ये 2000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी, आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट, प्रशासन अलर्ट मोडवर। स्पेस एक्सची अंतराळ स्थानकासाठीची 4थी खासगी अंतराळवीर मोहीम, भारताच्या सुधांशु शुक्लांसह 4 अंतराळवीर अंतराळामध्ये झेपावले। आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, मुंबई, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट।